की स्वाभिमानाच्या ठाई आखणीत भीम आहे आणि या समाज प्रबोधनाच्या चाकरीत भीम आहे. स्वाभिमानाच्या ठाई आखणीत भीम आहे आणि या समाज प्रबोधनाच्या चाकरीत भीम आहे. अरे दिसला नाही पाटील श्रीमंतांच्या पुरणपोळीत, पण झोपडीत राहणाऱ्या गरिबाच्या भाकरीत भीम आहे. झोपडीत राहणाऱ्या गरिबाच्या भाकरीत भीम. वामनदादांनी आम्हाला भाकरीतले बाबासाहेब दिले. एकदा जोरदार बिंबीच्या देठापासून येऊ दे. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. की काय सांगू कसं सांगू भीम माझा कसा होता. वामनदादा लिहितात काय सांगू कसं सांगू भीम माझा कसा होता. अरे 17 ठिगळाच्या बंडीचा भीम माझा किस्सा होता. पण आज नव्या पिढीला काय सांगावं. वामनदादा असते तर जरूर लिहिलं असतं की साहेब आता वाघिणीचं दूध नव्या पिढीला कळत नाही. साहेब आता वाघिणीचं दूध नव्या पिढीला कळत नाही. पण आजही दलित वस्तीमध्ये उच्चवर्णीयांचे पाय काय वळत नाही. वामनदादांनी लिहिलं असतं. म्हणून या वामनदादांची लेखणीचा जागर करायला बाबासाहेबांच्या विचारांची आणि वामनदादांची वारसदारी येते सिने अभिनेत्री कोमल थांदे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. अहो मी मुंबईवर आलो. नाशिकचा इतिहास आम्हाला माहिती आहे. नाशिकची ऊर्जा आम्हाला मिळाली पाहिजे. जरा जोरदार आम्हाकडे हात होऊन म्हणा जय भीम. हे बघा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे मी थेट गीताकडे वळते. वामनदादांची अनेक अजरामर गीतं आपण आजवर ऐकली. या आजच्या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमात सुद्धा अनेक प्रकारची गीतं आपण ऐकत आलो. एक अतिशय दुर्मिळ असं गीत जे वामनदादांनी महात्मा फुले यांच्यावर लिहिलं होतं ते सादर करण्याचा प्रयत्न करते. थोडी वाद्यांची जुळवाजुळव सुरू आहे. तोपर्यंत मला वाटतं 1-2 मिनिटं घ्यायला हरकत नाही. मी वेगळं सांगण्याची काही गरज नाही. हजारो वर्षाचा 5000 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मी जेवढा इतिहास बघितला की एक स्त्री म्हणून जेव्हा इतिहासाकडे बघते तेव्हा मला असं जाणवतं बहुजनाची स्त्री असो किंवा सवर्णाची स्त्री असो स्त्री ही गुलामच होती. या तमाम भारतीय स्त्रियांना या जखडबंदातनं या साखळबंदातनं कोणी जर बाहेर काढलं असेल, शिक्षणाचा अधिकार मिळून दिला असेल, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळून दिला असेल तर या कार्याची सुरुवात खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली. त्यामुळे आपण त्या दोघांच्याही नावाचा जयघोष करूया. महात्मा ज्योतिबा फुले यांचा, माता सावित्रीबाई